ही है जो बचाता हमें, परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें। धन्यवादी उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। धन्यवाद उसके आसनों में, आनंद से आए उसके चरणों में। संगीत गाकर खुशी से मुक्ति की चट्टान को जय ललकारे। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए। वो ही है जो बचाता हमें, वो ही है जो बचाता हमें, वो ही है जो बचाता हमें। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। महाराष्ट्र प्रदेशातील तमाम मराठी भाषीय भाविकांना माझा सादर प्रणाम। मी रेमंड गोन्साल्विस वसई। आज पेंटेकॉस सोहळ्याच्या नवीनाचा दुसरा दिवस। आजचा विषय आहे देवशब्द। आजची स्तुती आणि गौरव करण्यासाठी आपल्यामध्ये पवित्र कुटुंब चर्च बोईगाव चर्च प्रार्थना संघाचा गट तयार आहे। त्यामध्ये आपण भावपूर्णकरित्या सहभागी होऊया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण पवित्र आत्म्याच्या सणाची तयारी करत आहोत आणि त्या निमित्ताने आयोजित केलेल्या आजच्या या नोवेनाच्या प्रार्थनेमध्ये आपण मोठ्या तन्मयतेने सहभागी झालेलो आहोत। ही सुंदर संधी आपल्याला त्या विधात्याने दिलेली आहे। ही सुंदर वेळ परमेश्वराने आपल्यासाठी राखून ठेवलेली आहे आणि ही वेळ परमेश्वर नक्कीच आशीर्वादित करणार आहे। या श्रद्धेने आपण ही प्रार्थना प्रभूला समर्पित करूया। शुद्ध हृदयाने प्रभूला स्तुती आराधनेचा यज्ञ देता यावा म्हणून क्षणभर शांत होऊया। आपलं मन स्थिर करूया। मनातले सगळे विचार, अस्वस्थता, अस्थिरता बाजूला ठेवूया आणि या क्षणी मी आणि माझा परमेश्वर ही भावना आपल्या हृदयात ठेवूया। आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे। तो दयाशील आणि क्षमाशील परमेश्वर आहे। त्या जिवंत परमेश्वराकडे दयेची आणि क्षमेची याचना करूया। हालेलुया, 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। गॉड इज गुड ऑल द टाइम, ऑल द टाइम। गॉड इज गुड। होय, प्रभू परमेश्वर हा सर्व समर्थ आणि सनातन परमेश्वर आहे। तो राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू आहे। तोच आपल्या जीवनाचा निर्माता आणि नियंता आहे। प्रभू परमेश्वर हा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे। तो आपल्यावर प्रेम करणारा, आपल्या गरजा पुरविणारा, आपली काळजी घेणारा आपला प्रेमळ पिता आहे। कारण आपल्या परमेश्वराला कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे। होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
खरोखर आज आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे, त्याच्या नावाला धन्यवाद दिला पाहिजे. कारण या क्षणापर्यंत परमेश्वराने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. या क्षणापर्यंत आपण जे आहोत ते केवळ आणि ते केवळ प्रभूच्या कृपेमुळेच. प्रभूच्या कृपेशिवाय आपलं जीवन शून्य आहे. तोच आपला आधारस्तंभ आहे. त्याने आपल्याला जीवनाचा श्वास दिलेला आहे. त्याचं प्रेम या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या हृदयात त्यांनी ओतलेलं आहे. खरोखर आपला परमेश्वर दयाशील आहे. जिवंत प्रभू येशू ख्रिस्त आहे. सर्व स्तुतीस सर्व सन्मानास पात्र असा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच स्तोत्रकार उपकार स्तुतीचे गीत गात म्हणतो, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हालेलुया, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. हालेलुया, परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. हालेलुया, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. हालेलुया, राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. हालेलुया, कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. हालेलुया. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. हालेलुया. अशा या स्तुतीपात्र परमेश्वराला आपण जोरदार टाळ्या वाजवून नाचून गाऊन त्याची स्तुती करूया. थँक यू जीसस. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. आभारी येशू. तुझी स्तुती गातो प्रभू येशू. तुझा महिमा गातो. तुला धन्यवाद देतो. सर्व समर्थाने स्तनातो परमेश्वर आहे. थँक यू जीसस. हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजवून आपण परमेश्वराला Hallelujah, hallelujah, Lord. Thank you, हालेलुया. Jesus. Praise you, Lord. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापाची आम्हाला क्षमा करीतो, पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद. Hallelujah, Lord. Thank you, Hallelujah, Lord Jesus. Jesus. We praise you, Almighty Lord Jesus. You are mighty. You are worthy. You are merciful, Lord. Hallelujah, Lord Jesus. You are compassionate, Lord. We praise you, Almighty Lord. We thank you and we give you praise. We give you glory. We give you praise, Almighty Lord Jesus. Hallelujah, Lord. We thank you, Father. We praise you, Almighty Lord Jesus. Hallelujah, आभारी Lord. येशू. Hallelujah, आभारी Lord. येशू. थँक यू जीसस. Praise you, Lord. आपला प्रभू परमेश्वर या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता प्रभू आहे. हालेलुया. तो आपला आरोग्यदाता, मुक्तीदाता, शांतीदाता प्रभू आहे. हालेलुया. त्या प्रभू परमेश्वर आपल्या सगळ्यांना आरोग्य देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेल्या त्या स्त्रीला प्रभू येशूने एका स्पर्शाद्वारे आजार मुक्ती दिलेली आहे. हालेलुया. 38 वर्ष पंगू असलेल्या त्या माणसाला प्रभू येशूने स्पर्शाद्वारे मुक्त केलेला आहे. थँक यू जीसस. वादळात सापडलेल्या त्या शिष्याना परमेश्वराने सुखरूप किनाऱ्यापाशी आणलेला आहे. थँक यू आज जीसस. जरी या महामारीच्या वादळात त्या नावेत आपण अडकलेलो असलो तरी परमेश्वर आपल्याला सुखरूप त्या किनाऱ्यापाशी आणणार आहे. कारण तो हालेलुया. परमेश्वर आपल्या सगळ्यावरती प्रेम करत आहे. तो आपल्या हालेलुया. परमेश्वर आपल्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपत आहे. you, अशा त्या Jesus. परमेश्वराच्या महान उपकाराबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. हालेलुया, त्याला गौरव Lord देऊया. Jesus. हालेलुया, Thank you, Lord. Jesus. We praise you, Hallelujah, Almighty Lord Lord. We give you Jesus. glory. Thank you, We give you Jesus. praise, Praise Almighty you, Lord. You are Jesus. mighty. You are आभारी worthy. येशू. Hallelujah, Lord. Hallelujah, Thank you, Father. We Jesus. praise you, Lord होय Jesus. माझ्या प्रिय Hallelujah, बंधू Lord. भगिनीनो, Praise you, Father. Thank you, Lord. आपला परमेश्वर तांबडा समुद्र दुभंगून आपल्याला यशस्वीपणे सुखरूपपणे पैलतरी नेण्यास समर्थ आहे. Hallelujah, या Lord करोना महामारीतून तो आपल्या सही सलामत
मुक्त करणार आहे. Praise या करोना विषाणूचा तो पूर्णपणे नायनाट करणार आहे. यावर आपली श्रद्धा आहे. Hallelujah. कारण आपला परमेश्वर दुःख सहनावर विजय मिळविलेला विजयी परमेश्वर आहे. मरणानंतर तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला परमेश्वर आहे. त्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. तो सर्व शक्यतेचा प्रभू आहे. असा हा परमेश्वर माझा देव आहे. तो माझ्या जवळ आहे. तो माझ्या समोर आहे. तो माझ्या बरोबर आहे. प्रभू येशूचं वचन आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जीवनाच्या या कठीण परिस्थितीत, या प्रतिकूल परिस्थितीत परमेश्वर आपल्या बरोबर आहे. म्हणून आपल्याला कसलीही भीती वाटत नाही. अशा या प्रेमळ परमेश्वराला आपण जोरदार टाळ्या वाजवून नाचून गाऊन धन्यवाद देऊया. Thank you, Father Almighty Lord. We give you glory, we give you praise. Hallelujah, hallelujah, hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah, Lord. Thank you, Father. Praise Almighty Lord Jesus. तू महान प्रभू ईश्वराच्या सरास आहेस. Praise you, Lord. Hallelujah, धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. स्मरण करा त्याचे स्मरण करा, प्रभू उपकाराचे स्मरण करा. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्याद्वारे. त्यानेच निर्मिली धरती सारी, गाऊ गौरव गीत त्याच्याद्वारे. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊ धन्यवाद देतो तुला. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आमचे धारण केले. त्यानेच पुत्रास पाठविले, त्याच्याद्वारे आमचे धारण केले. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. धन्यवाद देवा आम्ही देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला, महिमा गाऊन धन्यवाद देतो तुला. Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. We praise you, Almighty Lord Praise you, Jesus. Jesus. You are mighty Lord. राजांचा राजा तू आणि राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, तू जिवंत आमचा देवाचा एकमेव मेंढपाळ पुत्र आहेस. आहेस. तू आमचा तू गड उत्तम आणि दुर्ग मेंढपाळ आहेस. आहेस. तू आमचे प्रभू केंद्रबिंदू येशू, तू आहेस. आमची प्रभू काळजी येशू, आम्ही घेणारा तुला उत्साहत परमेश्वर आहोत. आहे. जिवंतपणाचा आमचा झरा प्रभू प्रभू येशू. येशू. हालेलुया लॉर्ड. तुझ्या नावाचा Thank you, महिमा Lord गातो. Jesus. होय प्रभू Praise येशू, you, Almighty Lord. अनंत असे उपकार तू आमच्यावर केलेले आहेत. Hallelujah. ते उपकार शब्दात व्यक्त करणे हे अशक्य आहे. Hallelujah. खरोखर त्या जिवंत परमेश्वराच्या चरणाशी या क्षणी आपण जाऊया. त्याला आपण आराधनेचा यज्ञ देऊया. तो राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू, त्या विजयी परमेश्वराच्या चरणाशी नतमस्तक होऊया. पवित्र पवित्र परम मंगल विजयी इमॅन्युएल परमेश्वर, त्याच्या चरणाशी लीन होऊया. त्याला शरण जाऊया. आपलं संपूर्ण जीवन त्या प्रभूच्या चरणाशी समर्पित करूया. या क्षणाला आपल्या मनातील सगळी भीती, चिंता, निराशा, अस्वस्थता प्रभूच्या हातात देऊया. प्रभू आपल्याला सांगत आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. त्या विसाव्याचा अनुभव घेऊया. चला तर त्या राजासनासमोर प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकवूया. प्रत्येक जिभेद्वारे कबूल करूया की प्रभू हा ख्रिस्त आहे. त्या संत गणाच्या सुरात सूर मिसळून बनूया. हालेलुया, 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 हालेलुया.
Hallelujah, Jesus. Hallelujah. Hallelujah, Lord Jesus. Hallelujah. तू आमचा गड आणि दुर्गा आहे. Thank you, Jesus. तू राजांचा राजा आणि प्रभूचा We प्रभू surrender our आहेस. lives to you, Lord. तू आमचा We come उत्तम before you, मेंढपाळ Lord. आहेस. Hallelujah. Thank you, Jesus. तुझ्या चरणाशी आम्ही लीन होत आहोत. शरणी तुझी आराधना तुझी स्तुती पिता परमेश्वर आम्ही करीतो तुझी आराधना तुझी स्तुती तू माझे जीवन सर्वस्वी तुझी आराधना तुझी स्तुती तू माझे जीवन सर्वस्वी तुझी आराधना तुझी स्तुती पावन आज्ञा आम्ही करीतो तुझी आराधना तुझी स्तुती पावन आज्ञा आम्ही करीतो तुझी आराधना तुझी स्तुती तू माझे जीवन सर्वस्वी तुझी आराधना तुझी स्तुती तू माझे जीवन सर्वस्वी तुझी आराधना तुझी स्तुती तुझी आराधना तुझी स्तुती तुझी आराधना तुझी स्तुती शांत होऊया. आज प्रभू येशू आपल्याला अभिवचन देत आहे. कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही, कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याविषयी मी माझ्या दिव्य दूतांना आज्ञा देते. या अभिवचनाला प्रतिसाद म्हणून आपण म्हणूया, जीसस आय ट्रस्ट इन यू. जीसस आय ट्रस्ट इन यू. जीसस आय ट्रस्ट इन यू. आभारी भुईगाव प्रार्थना संघ. देवाचा शब्द म्हणजे बायबल. देवाने मानवाला लिहिलेले एक प्रदीर्घ प्रेमपत्र. बायबलद्वारे देव आपल्याशी संवाद साधत असतो. देवशब्द या विषयावर प्रबोधन करण्यासाठी आता आपणासमोर येत आहेत डॉक्टर सुभाष डिसूजा. डॉक्टर सुभाष हे वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियनचे सेक्रेटरी व शील्ड ऑफ फेथ कम्युनिटीचे सक्रिय सभासद आता निरूपण करतील. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पेंटेकॉस्ट निमित्त आयोजित केलेल्या ह्या दुसऱ्या सत्रासाठी प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. माझ्या प्रिय मित्रांनो,
आजचा आपला विषय आहे बायबल, देवाचा शब्द. स्तोत्र 119 105 मध्ये म्हटलेलं आहे, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश असं आहे. मत्तईचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि 4 वचन, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीवर नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रिय मित्रांनो, बायबल ज्याच्यात अलौकिक ज्ञान आहे, जो जिवंत देवाचा शब्द आहे, ज्याद्वारे साक्षात परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. प्रिय मित्रांनो, अब्राहमाचा विश्वास, दाविदाचे धाडस, दानियलची प्रार्थना आणि साक्षात मरिया माऊलीची दैवी निष्ठा असे आगळे वेगळे पदर खोवलेलं पुस्तक म्हणजे बायबल आहे. आणि ह्याच्यात सुखाचा मार्ग सांगितलेला आहे. स्तोत्र 119 50 त्यात काय म्हटलेलं आहे, माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवं जीवन देते. प्रिय मित्रांनो, बिशप थॉमस डाबरे ह्यांनी आशादीप पुस्तकाच्या प्रस्तावनेत बायबलविषयी म्हटलेलं आहे की देवाच्या शब्दापेक्षा अधिक प्रकाशदायी, अधिक सामर्थ्यकारक असे काहीच असू शकत नाही. असा हा आगळा वेगळा देवाचा शब्द. त्याविषयी यहोशवाचं पुस्तक 1 अध्याय आणि 8 वचन, त्याच्यात म्हटलेलं आहे, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती होईल. सुखाचा मार्ग, यशाचा मार्ग देवाच्या वचनात आपल्याला सापडतो. आपण देवळात अनेकदा गाणं गातो, वचन तेरा है प्रभू. आणि हा वचन, हे देवाचं वचन किती सुंदर, आरोग्यदायी, जीवन देणारं, शांती देणारं. माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या देवाच्या शब्दामध्ये, बायबलमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव आणि मनुष्य ह्यांच्यातील परस्पर संबंध ह्याविषयी म्हटलेलं आहे. देवाबरोबरचं आपलं नातं अनेकदा तुटतं, पण परमेश्वर आपल्यावर पुन्हा पुन्हा प्रेम करतो. तो कधीच आपल्याला टाकत नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर मानवाबरोबर जोडला जातो, तो मानवावर प्रेम करतो, ह्याविषयी बायबलमध्ये पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. बायबलमध्ये होशेय असं एक पुस्तक आहे, होशेय. आणि या पुस्तकामध्ये देव मानवाला पुन्हा पुन्हा, ह्या पापी मानवाला पुन्हा पुन्हा त्याच्या कवेत कसा घेतो, त्याला क्षमा कसा करतो, त्याविषयी सांगितलेलं आहे. असा हा बायबल, देवाचा शब्द, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण अनेकदा ह्या देवाच्या शब्दाकडे आपलं दुर्लक्ष होत असते. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. इथे एका गावामध्ये एक आजीबाई राहत होती. आणि आजीबाई अतिशय दुःखी, कष्टी, गरीब. एकदा एक माणूस तिच्याकडे गेला आणि आजीबाईची खबरबात घेत होता तो, आणि विचारला आजीला की तुला मुलं बाळं कोण आहेत की नाहीत, तू इतकी गरीब कशी. आजीबाई म्हणाली, मला एक मुलगा आहे, पण तो अमेरिकेत राहतो. ह्या माणसाने विचारलं, तुझा मुलगा अमेरिकेत आणि तू इकडे या खोपटामध्ये, या झोपडीत राहते, तुला काही पैसे वगैरे पाठवतो की नाही. आजीबाई बोलली, काहीच नाही. दर महिन्याला एक पत्र पाठवतो मात्र, आणि त्या पत्राच्या जोडीला खूप चित्र पाठवतो, खूप. त्या माणसाने आजीला विचारलं की ती जी सगळी पत्र आहेत आणि ती सगळी जी चित्र आहेत तिकडे घेऊन ये. प्रिय मित्रांनो,
आजी जेव्हा घेऊन आली तेव्हा लक्षात आलं की तिचा जो मुलगा अमेरिकेत होता तो तिला दर महिन्याला पुष्कळ असे डॉलर्स पाठवायचा. चित्र म्हणजे अमेरिकन मनी होते आणि आजीबाईकडे लाखो रुपये होते, पण तिला जाणीव नव्हती की तिच्याकडे लाखो रुपये आहेत. प्रिय मित्रांनो, बायबल देवाचा शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग, आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाला उत्तर, आपल्याला आरोग्य देणारं, आपल्याला प्रेरणा देणारं, आपल्याला दिलासा देणारं असा देवाचा शब्द अनेकदा आपल्याकडे आहे हे आपल्याला माहिती नाही, कारण आपण बायबल वाचलेलं नसतं. आणि म्हणून मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगितला की बायबल म्हणजे देव आणि मनुष्य ह्यांच्यातील परस्पर नातं ह्याविषयी आहे. आणि याचा उच्चांक म्हणजे साक्षात देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर अखिल मानव जातीच्या तारणासाठी पवित्र रक्त सांडतो. त्या प्रभू ख्रिस्ताची कथा ह्या बायबलमध्ये आहे. बायबल हे परिवर्तन करणारं पुस्तक आहे. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय 3 वचन त्यात म्हटलेलं आहे, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. 2 कोरिंथ 5:17 त्यामध्ये म्हटलेलं आहे, जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. प्रिय मित्रांनो, बायबल आपल्या जीवनात परिवर्तन करणारं पुस्तक आहे, आपल्या जीवनात बदल घडविणारं पुस्तक आहे. आपल्या वसई धर्मप्रांतात गिरीश चर्च तुम्हाला माहिती आहे, आणि त्या गिरीश चर्चच्या समोर एक मोठं वाक्य आहे. मत्तईचं शुभवर्तमान 16 अध्याय 26 वचन. वचन काय सांगते? मनुष्याने सर्व जग कमावलं आणि स्वतःचा आत्मा गमावला तर काय फायदा. किती सुंदर वचन, किती प्रेरणा देणारं वचन. संत फ्रान्सिस झेवियरच्या बाबतीत देखील असंच घडलं. तो फार महत्त्वाकांक्षी माणूस होता, आणि मग त्याला त्याच्या गुरुने विचारलं की तुला पुढे काय व्हायचं आहे. आणि संत फ्रान्सिस झेवियर सांगतो, मला मोठेपणी प्रोफेसर व्हायचं आहे, पण त्यानंतर तुला काय व्हायचं आहे. मला उपकुलगुरू बनायचं आहे, पण त्यानंतर तुला काय बनायचं आहे. मला विद्यापीठातला कुलगुरू बनायचं आहे, व्हाईस चान्सलर. आणि त्याचा गुरु इग्निशियस लोयोला, संत इग्निशियस लोयोला, त्याने सांगितलं, फ्रान्सिस, माणसानं सारं जग कमावलं आणि स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ. प्रिय बंधू भगिनींनो, गेली 2000 वर्षे हे वाक्य अनेक लोकांना परिवर्तन करणारं, त्यात प्रेरणा देणारं ठरलेलं आहे. हे आज तुम्ही ऐकतायत. तुम्हाला देखील वाटतं की माणसाने सारे जग कमावलं आणि स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ. प्रिय बंधू भगिनींनो, बायबल हे आपल्यामध्ये बदल करणारं, परिवर्तन करणारं असं पुस्तक आहे. एका प्रार्थना संघातील एक गोष्ट सांगू इच्छितो. या प्रार्थना संघामध्ये एक श्रीमंत माणूस, धनाढ्य माणूस तिकडे जायचा. त्याला प्रार्थना संघातील म्युझिक, संगीत फार आवडायचं. तो टाळ्या वाजवायचा, हात उंच करायचा. पण देवाची स्तुती ह्यापेक्षा ती जी म्युझिक होती, जे संगीत होतं, ते त्याला अतिशय आवडायचं. आणि जेव्हा फादर किंवा धर्मगुरू जेव्हा संदेश द्यायला लागायचे तेव्हा तो कान बंद करायचा, कानामध्ये बोट घालायचा. एक दिवस फादर शुभवर्तमान वाचत होते आणि ह्या माणसाने, ह्या प्रार्थना सभेला आलेल्या ह्या धनाढ्य माणसाने कानामध्ये बोटं घातली. त्याला देवाचा शब्द ऐकायचा नव्हता. एवढ्यात त्याच्या नाकावर माशी बसली आणि ती माशी पळवण्यासाठी त्याने कानावरचं बोट काढलं. आणि तेव्हा फादरांनी बायबलमधला एक शब्द वाचला, ज्यांना कान आहेत तो ऐको. ह्या माणसाने ते ऐकलं, ज्यांना कान आहेत तो ऐको. आणि मग त्यांना पुढचं जो देवाचा संदेश होता, बायबलमधला संदेश होता, ती वाचण्याची प्रेरणा मिळाली. आणि त्या दिवसापासून त्याने बिअर बार बंद केला. तो प्रभूचा शिष्य बनला.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माझ्याही जीवनामध्ये जेव्हा मी बायबल वाचायला सुरुवात केली तेव्हा परिवर्तन सुरू झालं. पूर्वी मी अनेक वाईट गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड होतो, माझ्यात अनेक वाईट सवयी होत्या. आज मी संत झालो असं नाही, माझ्यात सुधारणा होत आहे. पण हे नक्की की बायबल हा देवाचा शब्द जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन होते. इब्री लोकास पत्र 4 अध्याय 12 वचन आपल्याला काय सांगतं? देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. म्हणजे बायबल वाचल्यामुळे आपल्यातील दोष आपल्याला समजतात, आपण चांगल्या मार्गावरून चालू लागतो. आणि योहानाचं शुभवर्तमान 12 अध्याय 48 वचन काय सांगतं? जो माझा अव्हेर करतो, येशू ख्रिस्त सांगतो, जो माझा अव्हेर करतो व माझ्या वचनाचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारा कोण आहे? जे वचन, पुन्हा वचन हा शब्दाला आलेला आहे, जे वचन मी सांगितले तेच शेवटच्या दिवशी त्याचा न्याय करेल. प्रिय बंधू भगिनींनो, बायबल देवाचा शब्द आपल्याला सन्मार्गाने चालण्यासाठी कृपा देतो, सामर्थ्य देतो. योहानाचं शुभवर्तमान 15 अध्याय 3 वचन काय सांगतं? जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला आहात. बायबलचं वचन आपल्याला शुद्ध करते, आपल्याला नवीन दृष्टी देते. प्रिय बंधू भगिनींनो, बायबल देवाचा शब्द आपल्याला संकट दुःखातून, अडी अडचणीतून अगदी सकारात्मक दृष्ट्या न भीता पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. बायबलमध्ये 365 पेक्षा जास्त वेळा सांगितलेलं आहे, घाबरू नका, भिवू नका. जुना करार ते नवीन करारापर्यंत जणू काही प्रत्येक दिवशी आपल्याला प्रभू सांगतो, तू घाबरू नको, तू भिवू नको. आज कोरोना ह्या भयभीत वातावरणात, ह्या रोगराईत प्रभू आपल्याला सांगत आहे, भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या जोडीला आहे. प्रिय मित्रांनो, एशिया संदेशाचं पुस्तक 43 अध्याय वचन 1 ते 5 मध्ये काय सांगितलं आहे? तू जलांतून जाशील, तू नद्या पार करशील, तू अग्नीतून चालशील. म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं आहे की तू संकट दुःखातून जाशील, परंतु मी तुझ्या जोडीला आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगतो, घाबरू नको, मी तुझ्या जोडीला आहे, तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. मी लहान असताना अगदी मी अंगाला खूप बारीक होतो, माझ्या हातपायवरून अगदी बारीक, आपल्या भाषेत आम्हाला चिडवायचे, जवळ सुका बोंबील आहे. आणि मग जेव्हा बायबल वाचायला लागलो मी आणि जेव्हा वचन वाचलं, या एशिया 43 1 ते 5 मध्ये परमेश्वर सांगतो, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 27 वचन आपल्याला सांगतं, परमेश्वराने त्याच्या प्रतिमेप्रमाणे आपल्याला निर्माण केलेले आहे. आणि म्हणून जेव्हा देवाचा हा शब्द मी वाचू लागलो तेव्हा माझ्यातील न्यूनगंड कमी झाला, माझ्यातील स्वतःकडे बघण्याची जी नकारात्मक दृष्टी होती ती आज कमी झाली. आज मी कॉलेजमध्ये प्रोफेसरचं काम करत आहे. ही केवळ देवाची कृपा आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, बायबल म्हणजे आध्यात्मिक अन्न आहे. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मत्तईचं शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचन काय सांगतं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रिय मित्रांनो, बायबल आपल्याला येशूचं खरं शिष्य बनण्यासाठी कृपा देते, प्रेरणा कर देते. योहानाचं शुभवर्तमान 8 अध्याय 31 वचन आपल्याला सांगतं, तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात. येशूचं शिष्य बनायचं आहे मग नक्कीच आपण सगळ्यांनी बायबल वाचलंच पाहिजे, परंतु ते बायबल आपल्या जीवनात देखील उतरविलं पाहिजे. कुणीतरी म्हटलेलं आहे,
अ चॅप्टर अ डे किप्स सॅटन अवे. आय रिपीट, पुन्हा एकदा वाचतो. अ चॅप्टर अ डे म्हणजे आपण दररोज जर बायबल वाचलं, अ चॅप्टर अ डे किप्स सॅटन अवे. दुष्ट शक्तीला, सैतानी शक्तीला जर सामोरं जायचं असेल, पळवून लावायचं असेल आपल्या जीवनातून, तर बायबल आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य देते. इफिसकरास पत्र 6वा अध्याय 1 ते 10 वचन जर आपण वाचलं तर आपल्याला एक जबरदस्त ताकद मिळते की दुष्ट शक्ती, सैतानी आत्मा जगामध्ये आहे, त्याच्याशी कसं लढावं. आणि मी एक वचन वाचतो, इफिसकरास पत्र 6वा अध्याय 1 ते 10 मधलं. ख्रिस्ती मनुष्याची शस्त्र सामुग्री म्हणून दिलेलं आहे. तर त्याच्यात काय म्हटलेलं आहे? तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. दुष्ट शक्तीबरोबर जर लढायचं असेल तर आपल्याकडे देवाचं वचन, त्याला आत्म्याची तलवार असं म्हटलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, बायबल आपल्याला प्रार्थना करण्यास प्रेरणा देते, मध्यस्थीची प्रार्थना करण्यास प्रेरणा देते. एक थेस्सलोनी 5:17 सांगितलेलं आहे, निरंतर प्रार्थना करा, पुन्हा पुन्हा प्रार्थना करा. आपल्या क्लॉइस्टर नन्स, मठवासी ज्या सिस्टर्स आहेत त्या 24 तास प्रार्थना करतात. आपल्या वसई धर्मप्रांतात देखील अनेक जण मध्यस्थीची प्रार्थना करतात. आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, आमच्या शील्ड ऑफ फेथमध्ये यूथ ग्रुप आहे. दर तासाला, गेले 1 महिनाभर होत आला आता, दर तासाला ते मध्यस्थीची प्रार्थना करतात. टर्न ठेवतो की 1 तासाला ह्याचा नंबर, दुसऱ्या तासाला ह्याचा नंबर. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्येच म्हटलेलं आहे, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. मत्तईचं शुभवर्तमान 7वा अध्याय 7वं वचन. आणि मार्कचं शुभवर्तमान 11वा अध्याय 24 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हा सगळ्यांचा अनुभव आहे, माझा देखील अनुभव आहे की आपण अनेकदा संकट, दुःखात, अडीअडचणीत असतो आणि आपण मागतो देवाकडे. आणि जर देवाची इच्छेप्रमाणे असेल, आपल्या स्वार्थीपणासाठी नसेल, तर 100% देव त्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला देत असतो. प्रिय मित्रांनो, योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 7वं वचन काय सांगतं? जर तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिलीत. साक्षात प्रभू सांगतो, माझी वचने, देवाचा शब्द बायबल, माझी वचने तुम्हामध्ये राहिलीत तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. प्रिय मित्रांनो, बायबल आपल्याला प्रार्थना सभेसाठी प्रेरणा देते, सामूहिक प्रार्थनेसाठी प्रेरणा देते. आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये 7 स्टेप मेथड, आमच्या भुईगावामध्ये ओटीवरची प्रार्थना ही अशीच असायची, 7 स्टेप. बायबल आपल्याला अशी प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा देते. मी एक वचन वाचतो, कलस्सीकरास पत्र 3रा अध्याय 16वं वचन काय सांगतं आपल्याला? ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. माझ्या प्रिय मित्रांनो, कशी प्रार्थना सभा असावी, ख्रिस्ताचे जे लोक आहेत, त्याचे निवडलेले लोक, त्यांच्यात नक्की कशा प्रकारची वस्तुस्थिती असावी, काय सांगतं देवाचं वचन? ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा आपली जीवन नौका भवसागरात हेलकावे खाते, समस्यांच्या रणरणत्या वाळवंटातून आपण प्रवास करतो, निराशेच्या गर्तेतून व संकट दुःखाच्या डोहातून आपण प्रवास करतो, तेव्हा आपल्याला आधार मिळतो बायबलचा. मी अनेकदा स्तोत्र 23 वाचलेलं आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मी कुणाला भिवू. परमेश्वर माझ्या सांगाती आहे. मृत्यूशाहीच्या दरीतूनही मी जात असलो तरी परमेश्वर माझ्या सांगाती आहे. स्तोत्र 51 अनेक जण वाचतात. काही लोकांना रात्रीची भीती वाटते झोपताना. माझ्या प्रिय बंधू भगिनीनं, स्तोत्र 51 आपण वाचतो, परमेश्वर माझ्या जोडीला आहे, तुझ्या बाजूला लक्षावधी पडले तरी तुला काही होणार नाही, देवाचा शब्द आपल्याला सांगतो. स्तोत्र 121 असो की स्तोत्र 191 असो, आपल्याला फार आधार देत असते. माझ्या प्रिय मित्रांनो,
स्तोत्र 46 मध्ये काय सांगितलं आहे बघा. पण सध्याच्या परिस्थितीविषयी हे तुम्हाला आणि मला लागू आहे. स्तोत्र 46 1 ते 3 मध्ये म्हटलेलं आहे, देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून आता पुढे काय बघा, म्हणून पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळल्याने पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही. किती स्ट्रॉंग वचन आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. काय सांगितलं आहे बघा, पृथ्वी उलथी पालथी झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हलले, तरी आम्ही भिणार नाही. हे बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हा देवाचा शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जसा मासा पाण्याच्या बाहेर तडफडतो तसे आपलं आध्यात्मिक जीवन देखील जर आपण बायबल वाचलं नाही तर आपण तडफडणार. बघा, या संकट समयी अनुवादाच्या पुस्तकात परमेश्वर आपल्याला काय सांगतो बघा. अनुवादाचं पुस्तक 31वा अध्याय 8वं वचन, तुझ्याबरोबर चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्याबरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. ह्या क्षणाला जे आजारी माणसे हे वचन ऐकत असतील, ह्या क्षणाला कदाचित हॉस्पिटलमधले आमचे बंधू भगिनी हा टॉक ऐकत असतील, त्यांच्यासाठी मी पुन्हा वाचतो. काय सांगितलं आहे बघा, तुझ्याबरोबर चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्याबरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. माझ्या प्रिय मित्रांनो, बायबल असा हा देवाचा शब्द आहे. हा देवाचा शब्द आपल्याला प्रबोधन करण्यासाठी, आपले धर्मगुरू आहेत, प्रवचन देण्यासाठी मार्गदर्शक ठरतो. काय सांगितलं आहे बघा, ही शुभवार्ता येशूची आपल्याला घोषविली पाहिजे. आणि म्हणून बायबल आपल्याला मार्गदर्शन करते. मार्कचं शुभवर्तमान 16वा अध्याय 15वं वचन सांगतं, संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि संत पाऊल तर त्याविषयी सांगतो, मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. बायबल देवाचा शब्द त्याच्यात हे लिहिलेला आहे. हे तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की येशूची सुवार्ता सांगा. येशूची सुवार्ता अशासाठी सांगितली पाहिजे की त्यामुळे आपल्याला दिलासा मिळतो, आपलं तारण होतं. येशूच्या पवित्र रक्ताने आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. बायबलमध्ये म्हटलेलं आहे, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, येशूमुळे ही जी तारण प्राप्ती मिळते, येशू जो उद्धारक परमेश्वर आहे, तो आपण इतरांना सांगितला पाहिजे असं बायबलमध्येच आपल्याला सांगितलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला रोगमुक्ती, दुष्टात्म्यावर विजय हे सुद्धा बायबलमध्ये सांगितलेलं आहे. मार्कचं शुभवर्तमान 16वा अध्याय 17 ते 18 मध्ये काय सांगितलेलं आहे, आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असतील. तुम्ही आणि मी, आपण जे श्रद्धावंत आहोत, आपल्याविषयी काय सांगितलं आहे बघा. येशू म्हणतो, ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, त्यांनी दुखणाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. आपल्या वसई धर्मप्रांतात अनेक जण आमचे फादर रॉबिन डायस यांच्याकडे जातात, फादर सॉलोमन रॉड्रिक्स यांच्याकडे जातात, आणि अनेकांना ही हिलिंगची देणगी आहे. आणि साक्षात बायबलमध्येच दिलेलं आहे. मी काही स्वतःहून करत नाही, साक्षात परमेश्वरानेच बायबलमध्ये सांगितलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, याकोबाचं पत्र 4था अध्याय 7वं वचन आपल्याला काय सांगतं, देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जन हो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतकरणे शुद्ध करा. जेव्हा आपण पश्चातापाद्वारे, कुंसाराद्वारे येशूकडे दयेची याचना करतो, तेव्हा आपल्यामध्ये हिलिंग प्राप्त होतं, आपण मुक्त होतो, बंधनातून मुक्त होतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबल हा खरा खजिना आहे, सुखाचा खजिना आहे, आनंदाचा खजिना आहे. कारण साक्षात देव प्रभू ख्रिस्त तो त्याच्यात आहे. आपण जक्कईचं उदाहरण घेऊया. लूकचं शुभवर्तमान 19वा अध्याय.
जक्कईकडे खूप पैसे होते, पण तो सुखी नव्हता. जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या जीवनात आला तेव्हा त्याच्या जीवनातला वनवास संपला. आणि मग येशूने म्हटलं आहे बायबलमध्ये, आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आज येशू तुम्हाला सुद्धा सांगत आहे बायबलमधून. बघा, येशिया संदेष्टाचं पुस्तक 55वा अध्याय आणि पहिलं वचन काय सांगतो? अहो ताणलेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या या. मत्तईचं शुभवर्तमान 11:28 मध्ये म्हटलेलं आहे, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनो हो, तुम्ही सगळे मस्कडी या, मी तुम्हाला विसावा देईन. बायबलमध्ये हे म्हटलेलं आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. पेत्राचं पहिलं पत्र 5वा अध्याय 17वं वचन सांगतं, तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. माझ्या प्रिय मित्रांनो, बायबल हे जबरदस्त प्रेरणा देणारं पुस्तक आहे. ज्याच्या जीवनात निराशा आहे, ज्याच्या जीवनात न्यूनगंड आहे, कमीपणा आहे, ज्याला आपण लो सेल्फ इमेज आहे, त्या प्रत्येकासाठी, किंवा ज्याचा विश्वास डळमळीत होतो, जो घाबरून जातो, त्या प्रत्येकासाठी बायबल म्हणजे एक फार मोठं प्रेरणा स्थान आहे. बघा, आपण बायबलमध्ये जेरिकोची भिंत कशी तोडली त्या यहोशवाचं पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येते. दाविदाने गोलियतबरोबर युद्ध केलं. गोलियत किती प्रचंड. म्हणजे मी मध्येच एक गोष्ट वाचली होती की ससा आणि कासव यांची गोष्ट आपण ऐकली, पण जेव्हा सशाने त्या कासवाला सांगितलं चल आपण स्पर्धा करू, तेव्हा आणि कासव तयार झाला, तेव्हा ससा हसला असेल की अरे हा कासव पळून पळून किती पळणार. सेम प्रिन्सिपल ह्या दावीद आणि गोलियतच्या बाबतीत आहे. तो गोलियत त्याला हसत होता, पण दावीद मात्र परमेश्वराच्या नावाने लढला आणि जिंकला. तांबड्या समुद्रातून मोशेने इस्रायल लोकांना बाहेर काढलं. आपल्याही जीवनामध्ये अशी कधी कधी परिस्थिती असते बघा. ह्या तांबडा समुद्र म्हणजे इस्रायल लोकांना घेऊन हा मोशे चालला. मागून फारो राजाचा सैनिक, पुढे तांबडा समुद्र, अगदी विमानस्क अवस्था. तुमच्या आयुष्यात तशी परिस्थिती असेल बघा, काय करायचं. आणि अशा वेळी तांबड्या समुद्रातून रस्ता निर्माण होणे हे जगाच्या इतिहासामध्ये कुणी विचार देखील केला नव्हता, स्वप्नात देखील आलं नव्हतं, पण ते घडलं. परमेश्वर तुमच्याही माझ्या जीवनात देखील तांबड्या समुद्रातून, संकटरूपी ह्या समुद्रातून रस्ता बाहेर काढतो. हे बायबलमध्ये दिलेलं आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, बेतसेदा तळ्याजवळचा तो पंगू मनुष्य 38 वर्ष आजारी होता. 38 वर्षे त्याने विचार केला असेल मी आता बरा होणार नाही, पण बायबल सांगतं साक्षात प्रभू ख्रिस्त तिकडे आला आणि तो बरा झाला. प्रिय मित्रांनो, मार्कच्या शुभवर्तमानामध्ये 5वा अध्याय 25 ते 34 मध्ये काय म्हटलेलं आहे? ती रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीत म्हटलेलं आहे, तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावत होता. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ती रक्तस्रावी स्त्री येशूच्या एका स्पर्शाने बरी झाली. आज प्रभू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगत आहे, त्या 38 वर्ष आजारी असलेल्या पंगू मनुष्यासारखी आपली अवस्था आहे का? बायबल वाचा, येशूकडे या. त्या रक्तस्रावी स्त्रीसारखी अवस्था आहे का? घाबरू नका, येशूकडे या. आणि आपण समजा आपल्या जीवनात पाप असेल, आपल्यात अपराधीपणा असेल, तरी येशू सांगतो. मी एक वचन वाचतो, येशिया संदेष्टाचं पुस्तक 1 अध्याय 18वं वचन, तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील, ती किरमिजासारखी तांबडी असली तरी ती लोकरीसारखी निघतील. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या जीवनात कितीही मोठं पाप असलं तरी देखील स्तोत्र 51 जे दाविदाने पश्चातापा संदर्भात लिहिलेलं आहे, स्तोत्र 38, स्तोत्र 32, ह्याद्वारे आपल्याला नवजीवनाची संधी बायबलमुळे प्राप्त होते. मग आपल्याकडे उदाहरणं आहेत बायबलमधली. व्यभिचारी स्त्रीचं असू दे, जक्कई असू दे, शोमरोनी स्त्री असू दे, संत पाऊल असू दे, प्रत्येक जणांनी देवाकडे ते वळाल्यानंतर त्यांच्यात परिवर्तन झालं. आपण क्षणभर शांत राहूया. आज आपण येशूला सांगूया की प्रभू येशू, हे जीवनाचं वचन जे तू आम्हाला दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, हा देवाचा शब्द, आमचा प्रकाश,
आमच्या मार्गावरील प्रकाश, आम्हाला दिलासा देणारा हा देवाचा शब्द. कदाचित जन्मदाती स्त्री तुला विसरेल, पण मी तुला विसरणार नाही, मी तुला टाकणार नाही. असा जगावेगळा दिलासा देणारा बायबलमधील देवाचा शब्द ह्यापुढे आपण नियमितपणे वाचण्यासाठी पवित्र आत्म्याला सांगूया की आम्हाला पवित्र आत्म्या हे आणि आम्हाला वरदान दे. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचाच गौरव असो. प्रेज द लॉर्ड. आभारी डॉक्टर सुभाष डिसूजा आता आपणासमोर साक्ष सादर करण्यात येईल. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise you, Jesus. थँक यू जीसस. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपण सर्वजण करोना महामारीच्या काळात घर बसल्या होम क्वारंटाईन 50वा दिवस म्हणजेच पेंटेकॉस्टच्या अर्थातच पवित्र आत्म्याच्या सणाची तयारी करीत आहोत. आज मी तुमच्यासमोर उभा आहे तो प्रभू शब्दाचा माझ्या जीवनावर झालेल्या प्रभावाचा अनुभव कथन करण्यासाठी. माझे नाव मार्कुस सायमन डाबरे, भुईगाव धर्मगाव. मी पश्चिम रेल्वेत सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून कार्यरत आहे व गेली 34 वर्षे शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटीचा सक्रिय सभासद आहे. मित्रांनो, योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 1 वचन 1 मध्ये आपण वाचतो, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. अर्थातच प्रभू शब्द म्हणजेच खुद्द परमेश्वर आणि त्यानेच त्या शब्दाच्या सामर्थ्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्याच्यातील जे जे दृश्य व अदृश्य असे सर्व काही निर्माण केले आहे. असा हा सामर्थ्यशाली प्रभू शब्द मी आज तुमच्यासमोर त्याचा अनुभव कथन करत आहे. सन 1987 साली जून महिन्याच्या पहिल्या सोमवारी मी पापडी ज्युनियर कॉलेजमध्ये शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटी आयोजित प्रार्थना सभेला गेलो होतो व त्यावेळेस वक्त्याने योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 व वचन 4चा संदर्भ दिला होता. वचन म्हणते, मी त्याला ओळखतो असे म्हणून जो त्याच्या आज्ञा पाळीत नाही त्याच्या ठाई सत्य नाही. का कुणास ठाऊक, पण ते वचन मला अस्वस्थ करायला लागले. माझ्या जीवनावरती चिंतन करायला त्या वचनाने मला भाग पडले. माझ्या जीवनाची झडती ते वचन घ्यायला लागले. आणि मग माझ्या मित्रांनो, इब्री लोकास पत्रात देवाच्या वचनाचं सामर्थ्य काय आहे हे अध्याय 4 वचन 12 मध्ये नमूद केलेलं आहे. वचन म्हणते, कारण देवाचे वचन सजीव व सक्रिय कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. खरोखरच ह्या वचनाने माझ्या मनात खळबळ उडाली. मला जाणीव झाली, मी भानावर आलो की मी मार्कुस जनापासूनच ख्रिस्ती आहे. इतर धर्मियांना सांगण्यासाठी मी ख्रिस्ती आहे, परंतु माझ्या जीवनात ख्रिस्त नाही. ख्रिस्ताच्या आज्ञा मी पाळीत नाही. ख्रिस्ताच्या आज्ञा विरुद्ध मी वागत आहे. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, स्तोत्रकर्ता आपल्या पहिल्या स्तोत्रात सांगत आहे की जो मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. आणि हेच माझ्या जीवनात घडलेलं आहे. अगदी त्या पहिल्या मीटिंगपासून टिल टुडे आय नेव्हर स्टॉप गोईंग फॉर एनी प्रेयर मीटिंग ऑफ शिल्ड ऑफ फेथ. मी प्रत्येक मीटिंगला सातत्याने जायला लागलो आणि जी जी वचनं जे जे आम्हाला तिकडे मार्गदर्शन करायचं त्याच्यावरती मी चिंतन करायला लागलो. आणि मग हळूहळू स्तोत्र 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे माझे जुने मित्र, कारण मी परदेशात गेलेलो होतो, ते माझे मित्र मी हळूहळू तोडायला लागलो.
आणि प्रार्थनेला जाताना प्रार्थनेला येणारे माझे मित्र मी जोडायला लागलो. माझे ते मित्र दुर्जन होते, लबाड होते असं नव्हे, परंतु प्रभूच्या वचनात वाढणारे मला मित्र मिळत होते. आणि म्हणून मी जगातले मित्र हळूहळू सोडून देत होतो आणि त्याचा परिणाम मी माझ्या जीवनावरती अनुभवत होतो. मला हळूहळू वैयक्तिक प्रार्थनेची ओढ लागली. मी बायबल वाचन करायला लागलो, बायबलचं चिंतन मनन करायला लागलो. शिल्ड ऑफ फेथ आयोजित रिट्रीटमध्ये मी सहभागी व्हायला लागलो. माझ्या मित्रांनो, 22 जुलै 1988 रोजी शिल्ड ऑफ फेथने खंडाळा येथे 3 days लिव्ह इन सेमिनार आयोजित केलेलं होतं. आणि त्या सेमिनारसाठी मी तिकडे गेलो होतो. फार सुंदर असं सेमिनार चाललेलं होतं. आणि शेवटच्या दिवशी तिकडे पाप निवेदन कुंसार होतं. आपल्या वसईतून फादर नेलेले होते. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, मी त्या कुंसाराची चांगली तयारी केली. जवळजवळ 4 पाने मी माझे पाप लिहून काढली. आणि जेव्हा मी फादरांकडे गेलो, नियर अबाउट 45 minutes आय मेड माय कन्फेशन विथ प्रीस्ट अँड ही नेवर फेल्ड बोर. त्यांनी अगदी शांतपणे माझी पापं ऐकून घेतली. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, फादरांनी माझी सगळी पापं मला क्षमा केली. आणि सून आफ्टर दॅट आय कुड एक्सपिरियन्स, आय वॉज फिलिंग लायटर. काहीतरी जड असं माझ्या जीवनातून, शरीरातून, हृदयातून गेलेलं होतं. आणि मी अगदी हलका हलका झालेलो होतो. आणि मग परमेश्वराने मला माझ्या पापाची क्षमा केल्याचं एक चिन्ह दिलं. मित्रांनो, मी मूळव्याधीच्या त्रासाने त्रस्त होतो. औषध लावत होतो, गोळ्या घेत होतो, पथ्य करत होतो. परंतु त्या पाप निवेदनानंतर म्हणजे 24 जुलै 1988 पासून टिल टुडे परमेश्वराने मला त्या मूळव्याधीच्या त्रासापासून पूर्णपणे बरं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थँक यू जीसस. अवर गॉड इज गॉड ऑफ फेथफुलनेस. परमेश्वराने हा फार मोठा चमत्कार मला माझ्या जीवनात घडविलेला आहे. आणि मग मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. लूकच्या शुभवर्तमानात 9व्या अध्यायात प्रभू सांगत आहे की जो कोणी नांगराला हात घालतानंतर मागे वळून पाहतो तो देवाच्या राज्यासाठी योग्य नाही. आणि मग मला कळलं, मी देवाच्या राज्यासाठी मला परमेश्वर घडवत आहे. मी माझी रेल्वेची नोकरी करत असतानाच संध्याकाळच्या वेळेस जो भेटेल, आम्ही वसईमध्ये यायचो, बोरिवली मी राहायचो सिंगलमॅन हाऊसहोल्डमध्ये, तिकडून वसईमध्ये यायचो. ख्रिस्तेतर लोकांना मी सुवार्थ सांगायचो. आणि तो एक आनंद वेगळा होता. पूर्णपणे प्रामाणिकपणे नोकरी करून हे करत असताना कधीच थकवा जाणवला नाही, कारण प्रभूचं कार्य मी करत होतो. आणि मग माझे मित्र बोलायला लागले की आता हा बिशप झाला, आता हा पोप होणार, अशी माझी टिंगाटवाळीसुद्धा लागली. परंतु मी त्याच्यामध्ये आनंद घेत होतो, कारण प्रभू माझ्याबरोबर होता. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, 1992 26 जानेवारी ही माझ्या लग्नाची तारीख होती. आणि 1 नोव्हेंबर 1991 रोजी मी कामाला जात असताना वसई स्टेशनच्या दरम्यान अंबाडी रोड येथे माझी मोटरसायकल ही ST बसवरती आदळली. आणि मी जवळजवळ 10 ते 12 फूट फेकला गेलो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वर किती विश्वसनीय त्याचा मला अनुभव आला. मला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. परंतु गावात माझ्या सासूरवाडी, माझ्या घरी, माझ्या नातेवाईकाकडे बातमी गेली होती की मार्कुसच्या डोक्याला मार लागलेला आहे, जखम झालेली आहे, त्याची हालत गंभीर आहे. आणि म्हणून सासूरवाडीचे घरचे लोक मला भेटायला निघाले रिक्षा पकडून. आणि मी तर माझी मोटरसायकल स्वतः चालवत निघालेलो होतो. आणि ते मला गण नाक्यावरती भेटले. ते बोलतात की हे आम्ही काय ऐकतोय, तुझ्या जीवनात हे काय घडलेलं आहे. मी म्हटलं परमेश्वराने मला झेलून धरलेलं आहे. त्याच्या दिव्य ज्योतीला त्याने आज्ञा केली आणि त्याने मला हातात झेलून धरलेला आहे. सो प्रेज द लॉर्ड, गॉड इज मायटी गॉड, ही इज अ ट्रस्टवर्दी. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, असं हे श्रद्धेचं जीवन जगत असताना खूप असे प्रसंग येतात, सुखद दुःखद असे प्रसंग येतात. परमेश्वराने आम्हाला सुंदर अशा 3 मुली दिल्या. त्यांच्यावरती आम्ही चांगले संस्कार घडवत होतो. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु M80 ह्या छोट्याशा गाडीवर मी, माझी पत्नी आणि मी 3 मुली, आमच्या 3 मुली आम्ही प्रार्थनेला जायचो. का? कारण परमेश्वराला मी अगदी हृदयापासून स्वीकारलेलं होतं आणि परमेश्वराचं प्रेम मी माझ्या जीवनात अनुभवत होतो.
2003 साली माझा डोकेदुखीचा त्रास झाला. मला डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे करायला सांगितलेलं होतं. परंतु ह्या माझ्या मुली, लहान मुली माझ्या पलंगाशेजारी बसून रोजरीच्या प्रार्थना करायच्या. शिल्डो पेचे बंधू भगिनी माझ्यासाठी कंटिन्युअस त्यांनी प्रार्थना केली. And by the grace of God and by his mighty touch, I got healed from that illness also. So this is the power of God. He is a living God. His word is a living word. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा अनेक प्रकारचे अनुभव प्रभू परमेश्वराने मला दिलेले आहेत. परमेश्वर हा विश्वसनीय परमेश्वर आहे. ह्या करोना महामारीच्या काळात सुद्धा अगदी अलीकडे मी खूप कठीण असा अनुभव घेतलेला आहे. माझा हात कापला गेला, माझ्या डोक्याला कास लागली. मी असा माझ्या वाडीत काम करत असताना वाडीतल्या घरामध्ये असं पडलो, जबर मला मार लागला. मी म्हटलं हे काय चाललेलं आहे, परंतु परमेश्वर जणू काय मला घडवत होता. मी मार्कुस काही संत नाही, परंतु परमेश्वराच्या वचनावरून चालण्याचा मी कसोशीने प्रयत्न करत आहे, प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि परमेश्वर मला घडवत आहे. कारण म्हटलेलं आहे की परमेश्वर ज्याच्यावरती प्रेम करतो त्याला तो शिक्षा करतो आणि त्या द्राक्षविलीला चांगलं फळ यावं म्हणून तो फांद्या छाटत असतो. जणू काही तो माझी छाटणी करत होता. शिल्ड ऑफ फेथचं अधिक असं विशेष असं कार्य आहे. शिल्ड ऑफ फेथचे रिट्रीट्स आहेत, कपल रिट्रीट्स, कॉमन जनरल रिट्रीट्स, त्याचप्रमाणे RCI प्रोग्राम, इंटरसेशन, प्रिझन मिनिस्ट्री, हॉस्पिटल व्हिजिट्स, अशा ह्या सगळ्या कार्यामध्ये केवळ मीच नव्हे तर माझी पत्नी, माझ्या तिन्ही मुली, आम्ही सगळे अगदी हिरिरीने सहभागी आहोत. आणि परमेश्वराने अनेक प्रसंगातून जाऊ दिलेला असताना मला खूप असं आशीर्वादित केलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, परंतु आपण सगळे ह्या करोना महामारीच्या काळात आहोत. 1 जूनपासून मी नियमितपणे रेल्वेत कामाला जात आहे. आमच्या घरात 2 बाळंत माझ्या मुलगी होत्या आणि आपल्याला सांगितलं जायचं की सोशल डिस्टन्सिंग पाहिजे, बाहेरून तुम्ही येताना तुम्ही खूप खबरदारी घेतली पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर परमेश्वर घर बांधत नसेल तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत आणि परमेश्वर जर नगर रक्षित नसेल तर पहारेकऱ्याचं जागरण व्यर्थ आहे. त्याने खरोखरच माझं आणि माझ्या कुटुंबाचं सांभाळ केलेला आहे. कुठल्याही प्रकारचा संसर्ग बाधा माझ्या कुटुंबातील विशेष करून त्या लहान बाळाला होऊ दिलेली नाही त्याने, कारण त्याची पाखर, त्याची प्रेमळ नजर माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर होती. खूप चांगल्या रीतीने त्याचा माझा सांभाळ केलेला आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सगळे सांगतो की क्वारंटाईन व्हा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा. ह्या त्रिसूत्रीचं पालन करत असतानाच प्रभू परमेश्वराने आपल्याला तर अगदी शुभवर्तमानात सांगितलेलं आहे, जगात राहा परंतु जगाचे होऊ नका, कारण जग हे आपल्याला विनाशाकडे नेते. आणि मत्ताचे शुभवर्तमान तो सांगत आहे की तुम्ही अरुंद दरवाजाने प्रवेश करा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर तुम्ही आता रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेचे अनेक दरवाजे उघडे होते प्रवासासाठी, परंतु आता त्यांनी सगळे दरवाजे बंद करून एकच गेट उघडा केलेला आहे. हे तर प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानात सांगत आहे 2000 वर्षापूर्वी की आपल्याला शिस्तीने जीवन जगलं पाहिजे, नेटाने प्रयत्न केलेला पाहिजे. आणि मग जर नेटाने आणि शिस्तीने आपण जीवन जगलो तर हा करोना सुद्धा आपलं काही करू शकत नाही. ह्याचा अर्थ आपला फाजील विश्वास असता कामा नये, तर आपल्याला गव्हर्नमेंटने दिलेल्या त्रिसूत्रीचं पालन करून आणि परमेश्वराने दिलेल्या आज्ञाचं पालन करून जर आपण जीवन जगलो तर आपल्याला ही महामारी काहीही बाधा पोहोचवू शकत नाही. कारण त्याचे दिव्य दूत, त्याचे रक्षक दूत सदोदित तुमचं आणि माझं रक्षण करण्यासाठी हजर आहेत. ओनली थिंग यू अँड मी नीड टू ट्रस्ट, नीड टू बिलीव्ह दॅट जीसस इज विथ मी ऑल द टाइम ऑफ माय लाईफ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पेंटेकॉस्ट नवीन प्रार्थनासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी गुडघे टेकावे. नवीनानंतर गिरीज धर्मग्रामाचे सहाय्यक धर्मगुरू रेव्हरंड फादर ब्रायन डायस आपणा सर्वांसाठी प्रार्थना करून साक्रामेंताचा आशीर्वाद देतील. तदनंतर शेवटच्या गायनाने आजच्या पेंटेकॉस्ट नवीनाच्या दुसऱ्या सत्राची सांगता होईल. पवित्र आत्म्यासाठी नवेना प्रार्थना.
हे माझ्या परमेश्वरा, पवित्र आत्म्या, आम्ही तुला नमन करतो. आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो. हे पवित्र आत्म्या, महान कैवारी, तू गरिबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वन करता आहेस. आमचा तारणारा येशू ख्रिस्त याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही. हे पवित्र आत्म्या, आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत. तू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेंटेकॉस्टच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस. हे पवित्र आत्म्या, त्याच दयेने व दानशूरतेने त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर. आमच्या अंतःकरणात तुला पसंत असलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन तू वस्ती कर. आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात व समजाव्यात म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने उल्हसित कर. हे पवित्र आत्म्या, आमचे अंतःकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर. विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक. आम्हाला येशूच्या प्रेमाने भर. परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे म्हणून पवित्र आशा आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे. नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहापासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात व कृतीत उतरविण्यास आम्हाला कृपा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. बसतो तुला भक्तीने झाकलेल्या देवा, ह्या रोटीच्या रूपात आहे झाकलेला माझे सर्व काहीच मी तुला देतो. काकी लक्ष लावू आनंदी होतो. दृष्टी हातास जिभेस तू कळत नाहीस, परंतु फक्त ऐकून
मानितो मी शब्द देव पुत्राचे का की त्या सत्याहून नाही जास्त दुसरे. आज आपण नवीनाचा दुसरा दिवस प्रभू शब्द या विषयावरती चिंतन करत आहोत. प्रभू शब्द जो महान आहे, जो युगानुयुग आहे, जो जिवंत आहे, त्याच्या समक्ष आपण सर्वजण आहोत. जगाला आरोग्य देणारा हा प्रभू शब्द, जगाला शांती देणारा हा प्रभू शब्द, जगाला पापातून मुक्त करणारा हा प्रभू शब्द, जगाला सत्याच्या मार्गाने नेणारा हा प्रभू शब्द, जो देहरूपाने आपल्यामध्ये राहिला, आजही जो आपल्यामध्ये वस्ती करतो, ज्याचं वचन आहे की मी युगानुयुग तुमच्या बरोबर राहीन, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. या प्रभूला आपण शरण येऊया. आज संपूर्ण जगाला आरोग्याची गरज आहे. मनुष्य हतबल झालेला आहे. सगळं काही माणसाच्या क्षमते पलीकडे दिसत आहे. सगळं काही माणसाच्या आवाक्या बाहेर आहे. परंतु सगळं काही परमेश्वराच्या अधीन आहे. म्हणून आपले प्रयत्न करत असताना आपण प्रभूकडे येऊया, नतमस्तक होऊया, सर्वस्वी आपण त्याला अर्पण करूया. कारण संपूर्ण जगाचं तारण करणारा हा परमेश्वर, एकमेव प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बरोबर आहे. हा विश्वास मनामध्ये दृढ बाळगूया. संपूर्ण जग आज अस्वस्थ असताना प्रभू आपल्याला आवाहन करत आहे, स्थिर व्हा, स्तब्ध राहा आणि जाणा मी परमेश्वर आहे. खवळलेल्या समुद्रामध्ये जसं ते तारू एलकावे खात होतं, ती होडी जशी एलकावे खात होते आणि सर्व शिष्य भयभीत झाले होते, आपण सर्वजण त्या तारूमध्ये आहोत. सर्वत्र भीती आहे, तणाव आहे. पण जसं प्रभूने शिष्यांना म्हटलं, भिवू नका, मी आहे. प्रभू आज आपल्याला सांगत आहे, भिवू नका, मी आहे. या वचनावरती विश्वास ठेवूया. आपले सर्व आजार, आपले दुःख, आपल्या वेदना प्रभूच्या चरणाशी आणूया. आपण प्रार्थना करत असताना प्रभू आपल्याला म्हणत आहे, मी तुला बरं करू शकतो, यावर तुझा विश्वास आहे का? आपल्या अंतःकरणामध्ये आपण प्रभूला उत्तर देऊया. होय प्रभू, माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे तू मला बरं करू शकतो. माझा विश्वास आहे तू माझा तारणारा आहे. माझा विश्वास आहे तू माझा मुक्तीदाता आहेस. माझा विश्वास आहे तू माझा आरोग्यदाता आहेस. प्रभू आपल्याला आरोग्य बहाल करत आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. त्याचा अनुभव घेऊया, स्थिर होऊया.
आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. जगामध्ये निराशा आहे, नैराश्य आहे, पण प्रभूमध्ये आपल्याला आशा आहे. प्रभूमध्ये आपल्याला विश्वास आहे. प्रभूमध्ये सर्व काही शक्य आहे. अनेक काळांमध्ये असे अनेक प्रसंग येऊन गेलेले आहेत, पण प्रभूने त्या सर्वांवरती मात केलेली आहे. आजही प्रभू आपल्याला आश्वासन देत आहे की ह्या सगळ्या प्रसंगातून तो आपल्याला निभावून नेणार आहे. विश्वास ठेवूया, अंतःकरण मोकळं करूया. संत पौल तिमोथीकरास पत्रामध्ये सांगतो की आपल्याला धैर्याचा आणि सामर्थ्याचा आत्मा देण्यात आलेला आहे. मग आपल्यामध्ये भीती कुठून येते? ही जी आपल्या अंतःकरणामध्ये भीती आहे ती दूर करूया आणि अंतःकरणामध्ये विश्वासाने प्रार्थना करूया. माझा प्रभू मला तारावयास समर्थ आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे. या प्रार्थनेद्वारे हा प्रभू शब्द जो या भाकरीच्या रूपाने आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्तावर आपली श्रद्धा प्रकट करूया. तो आपल्याला या संकटातून निभावून नेऊ शकतो हा विश्वास दृढ करूया आणि आरोग्य मागूया, स्थिर होऊया. थँक यू जीसस, प्रेज यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. देता खुशी करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान देखो भगा शैतान। यीशु मसीह देता खुशी करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान देखो भगा शैतान। हाले हालेलुया हाले हालेलुया हाले हालेलुया हालेलुया
जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान। ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। यीशु मसीह देता खुशी, करे महिमा उसकी। पैदा हुआ बना इंसान, देखो भागा शैतान। हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हाले हालेलुया, हालेलुया।